नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे. मित्रांनो, कामाचा करार आपल्याला आज मिळत नाही, परंतु पैशाचा करार मिळतो. पैशाचा करार करा, नाही पैशाचा करार केला तर कर्जाचा करार ऑटोमॅटिक होईल. दिसणार नाही परंतु प्रत्यक्षात तयार होईल. आता बरीच लोक आयुष्यभर काम करून उतारवयामध्ये त्यांना पैसे नसतात आणि उलटं कर्ज असतं. हे असं का होतं? त्याचं कारण आहे, चांगल्या गोष्टी नाही केल्या तर वाईट गोष्टी ऑटोमॅटिक घडतात. जसं शेतकऱ्यांना पेरणी नाही केली तर गवत उगवतं, विद्यार्थ्यांना अभ्यास नाही केला तर नापास होतो, रुग्णांना ट्रीटमेंट नाही घेतली तर रुग्णाला वेदना होतात आणि रुग्ण दगावतो. मित्रांनो, कुठलीही चांगली गोष्ट नाही केली, जसं गाड्याला आपण ब्रेक न लावता फिरलो तर ॲक्सिडेंट कंपल्सरी आणि नुकसान कंपल्सरी, घराला कुलूप नाही लावलं तर चोरी कंपल्सरी. तसं आहे मित्रांनो, आपण चांगल्या गोष्टी नेहमी केल्या पाहिजे. चांगले माणसं आहेत त्यांचं नेहमी ऐकलं पाहिजे. आता चांगलं सांगताना ह्या कलियुगामध्ये बऱ्याच लोकांना वाटतं ह्यांच्या स्वार्थासाठी सांगतात. मित्रांनो, इथं शुद्धता राहिलेली नाही विचारामध्ये आणि कर्म चुकीचं घडतं. विचार चुकीचे, कर्म चुकीचं. जसं जे अन्न खाल्लं त्याचंच ब्लड तयार होईल ना, शेतकऱ्याने जे पेरलं तेच उगवेल ना. हा निसर्गाचा नियम आहे. मित्रांनो, आपण निसर्गाच्या कुठं तर नियमाच्या विरोधात वागत आहेत. मित्रांनो, त्याच्यामुळे आज जी संकट निर्माण झाले. जसं पूर्वी लोकसंख्या वाढवली, पुढचा विचार केला नाही, त्यावेळेस काही प्रॉब्लेम येत नाही. मित्रांनो, एखाद्या विद्यार्थ्यानं अभ्यास नाही केलं आणि दिवसभर खेळला, टाईमपास केला तर आनंद मिळतो, परंतु तो तात्पुरता असतो, टिकणारा नसतो. तसंच आहे, तुम्ही आज पैसे कमवत आहे परंतु बचत नाही केली तर आज तुमचं नुकसान काही नाही, उलटं तुम्हाला. आता बरेच लोक, आता गेली 25 वर्ष झाले LIC ऑफ इंडियामध्ये मी काम करतो आहे, बरेच लोक टाळटाळ करतात. बचत करा म्हणलं की वरवरनं म्हणतात करायचं, पण आतून त्यांच्या मनात नसतं म्हणून ते आम्हाला टाळटाळ करतात, फोन उचलत नाहीत. काही लोक पॉलिसी चालू केलेलं बंद करतात किंवा भरत नाहीत. हे का होतं? कारण आज तुमचं काही काम अडलेलं नाही. हे फ्युचर प्रॉडक्ट आहे आणि फ्युचर कसं असेल हे आपल्याच हातात आहे. अंधारमय करायचं, कर्जबाजारी करायचं, दुःखी करायचं, सुखी करायचं, कर्मामध्ये फार मोठी ताकद आहे मित्रांनो. आता काल काय घडलं ह्याच्यापेक्षा आज काय घडवायचं हे आपल्या हातात असतं. काल घडलेलं ते घडून गेलं, परंतु भविष्य जर बनवायचं असेल तर वर्तमानामध्ये वर्तमानामध्ये चांगल्या गोष्टी करावतात, तेव्हाच भविष्य बनत असतं. आणि आम्ही तर पेपरवर लिहून देतो. थोडे पैसे भरून जास्त पैसे मिळायचा करार, आज कामाचा करार मिळत नाही आणि योग्य काम मिळत नाही, म्हणूनच बेकारी म्हणतो आपण. मित्रांनो, हे जे सगळं काही चाललेलं आहे, कर्मावर, विचारावर कर्म असतं आणि कर्मावर भविष्य असतं. आणि शेवटी बऱ्याच लोकांना कळतं चांगलं किंवा वाईट, परंतु मित्रांनो, आपणच आपला शत्रू होतो. कर्म चुकीचं करतो. कोण काय करण्यापेक्षा हे बघण्यापेक्षा आपण काय करतो हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आता हे लिखित करार आहे, हे सरकारी संस्था आहे. लवकरात लवकर आता आयुष्यभर पैसे मिळणार आपल्याला. LIC ऑफ इंडियाची पॉलिसी आणि मेडिक्लेमची पॉलिसी लवकर घ्या. अधिक माहितीसाठी मला फोन करा. ओके, थँक्यू.